श्री स्वामी समर्थ भक्तांनो, नामस्मरण. नामस्मरणाचे महत्त्व इतके की नुसत्या नामस्मरणाने देव आपल्यासमोर येऊन उभा राहतो. अर्थात संकटकाळी नुसत्या नामस्मरणाने आपण संकटमुक्त होऊ शकतो. नामस्मरणाच्या महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. अशाच काही कथांचा उल्लेख भागवतात देखील आहे. त्यातीलच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. भागवत ग्रंथात अजामिळ ब्राह्मणाची एक छान कथा देण्यात आली आहे. स्वामी भक्तांसाठी ही कथा मी मुद्दामून सांगत आहे. या कथेतून आपल्याला नुसत्या नामस्मरणाने किती फायदा होतो याची कल्पना येईल. काणिकुब्ज शहरात अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण व्यसनी, दुराचारी, दुर्गुणी आणि वेश्यागमन करणारा होता. त्याला 9 मुले होती. त्यातील शेवटच्या मुलाचं नाव नारायण होतं. नारायणावर अजामिळाचे खूप प्रेम होते. संपूर्ण आयुष्य मद्य, मांस, परस्त्री संग करण्यात अजामिळने घालवले. त्याने कधीही चुकून नामस्मरण केले नाही. देवाचे नाव मुखात घेतले नाही. एक दिवस असा आला की अजामिळ वृद्ध झाला. आजाराने तो अंथरुणाला खिळला. त्याची सेवा धाकटा मुलगा नारायण करत असे. अजामिळाला सारखं डोळ्यासमोर नारायण हवा होता. त्याला काहीही हवं असेल किंवा नारायण जरा देखील दृष्टीआड गेला तरी तो नारायण नारायण असे सारखे पुकारित असे. शेवटी अजामिळाची अंतिम घटका आली. त्याला पाणी हवे होते. जीव जातानाच तो जोरजोरात हाका मारू लागला, नारायण नारायण नारायण. तेवढ्यात तिथे विष्णूचे दूत अजामिळचे प्राणहरण करण्यास आले. आपल्याला अचंबा वाटेल की ज्या माणसाने आयुष्यात कधी नामस्मरण केले नाही, देवाचे नाव घेतले नाही, असे असताना विष्णूंचे दूत या दुराचारी अजामिळास नेण्यास कसे आले बरे? हा नामाचा महिमा आहे. आयुष्यभर देवाचे ज्या अजामिळने नावच घेतले नाही, त्याने मरते समयी नारायण नारायण असे धाकट्या मुलाला पुकारले आणि नकळत विष्णूचे नामस्मरण घडले. नारायण म्हणजे विष्णू. या नामस्मरणामुळे कुकर्मी अजामिळ शेवटी वैकुंठाला गेला. अजामिळची ही बोधकथा नामस्मरण किती महत्त्वाचे असते हे विशद करणारी कथा आहे. ईश्वराचे सहज घडलेले नामस्मरणही मोठे काम करून जाते असा या कथेचा बोध आहे. भक्त हो, तुम्हीही बोध घ्या. श्री स्वामींचे नामस्मरण करा. अजामिळची ही कथा ऐकल्यावर आपल्याला लक्षात येईल की देवाचे उच्चारण आणि नामस्मरण किती महत्त्वाचे आहे ते. आपणही श्री स्वामी समर्थांचे नाम घेतले पाहिजे. स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थांची सेवा ही नामस्मरण, जप करून आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. त्यामुळे स्वामींचे अखंड नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ.